कुठपर्यंत आलेलो आपण लास्ट टाइम? मॅम आज राधिकाने केलेलं. साक्षी साक्षी स्क्रीन शेअर कर बेटा. हॅलो मॅम. हा नयन, तुझा आवाज ब्रेक होतोय. नाही मॅम, मी बोललीच नाही. नयन आहे मॅम. आय थिंक साक्षी क्लास आहे. 1 मिनिट थांबा. हा, कोण काय म्हणतंय सांगा. मॅम साक्षी क्लास आहे. कुठे गेली साक्षी? मग अशी प्रेझेंट तर लावली ना तिने. येस मॅम. मग कुठे गेली? बघ स्नेहल तिला फोन कर बेटा. आणि सानिया तू स्क्रीन शेअर कर. ओके मॅम. प्रतीक्षा आणि निकिता बेटा, तुमच्या दोघींचा ना मी फॉलोअप करते. त्यांच्याकडून ना मला अजून काहीच उत्तर नाही मिळत आहे व्यवस्थित. ठीक आहे. मी तुम्हाला ह्या आठवड्यात तरी तुमचा चार्जर मिळेल याचा पूर्ण प्रयत्न करते माझ्या साईडने. ठीक आहे. ओके मॅम. ओके. हे बघा, आता सगळ्यांनी खोललेलं आहे गुगल क्लासरूम. प्रतीक्षा, निकिता, तुम्ही मोबाईल मधून ट्राय करताय ना? पण मोबाईल मध्ये पण गुगल क्लासरूम चालतं. येस मॅम. है ना? हा, तुम्ही मोबाईल वरती कंटिन्यू करा. हा, सो आता की नाही मुलांनो, आता मी तुम्हाला तुमच्या सगळ्यांच्या क्लासवर्कच्या सेक्शन मध्ये तुम्हाला एकतरी टेस्ट असाइनमेंट किंवा हिस्ट्री पेपर असं काहीतरी दिसतंय, बरोबर? येस मॅम. येस मॅम. तर ते जे टेस्ट असाइनमेंट किंवा हिस्ट्री टेस्ट असं जे पण लिहिलेलं आहे त्याला क्लिक करा बघू. मॅम, हा, साक्षी ना प्रोग्राम मध्ये गेली. अरे, मग ती प्रेझेंटी लावण्यासाठी आलेली का फक्त? आय थिंक मला पण तेच वाटते. मग तर तिची ऍबसेंटी लागणार. हे तर चुकीच आहे. ठीक आहे. ठीक आहे, चालेल. ओके. सो तुम्ही सगळ्यांनी ह्या स्क्रीनवर आलेले आहात तुम्ही आता जे सानियाने दाखवलंय? हो मॅम. मला परत कॉल होते त्याच्यामुळे मला नाही कळालं हे. मी म्हटलं की तुमच्या क्लासवर्कच्या सेक्शन मध्ये जो कोणता टेस्ट पेपर आहे त्याला क्लिक करून ओपन करा. असं जी स्क्रीन आता सानियाने ओपन केली ती स्क्रीन ओपन करायचं त्यांना. हा, आता इथे सगळ्यांनी ऍड वर्कला क्लिक करा. खाली ऍड वर्क दिसतंय. हा, आता इथे हे कशासाठी आहे मुलांनो? जसं की सपोज तुम्हाला काहीतरी होमवर्कचे क्वेश्चन्स दिलेले आहेत. ठीक आहे. तुम्हाला क्लासमध्ये टीचर्स होमवर्क देतात, बरोबर? तर सपोज तुम्हाला काहीतरी होमवर्क दिलेलं आहे आणि मग तुम्हाला त्याचा प्रूफ म्हणून तुम्ही जे काही वहीत सोडवलंय त्याचं तुम्हाला दाखवायचं. तर तुम्ही काय करू शकता, इकडनं एक तर तुम्ही कॅमेराचा ऑप्शन बघा, कॅमेराने क्लिक करून फोटो टाकू शकता किंवा हा, बोल. लॅपटॉप मध्ये ना बॅक कॅमेराच ओपन होत नाही. लॅपटॉप मध्ये बॅक कॅमेरा नसतो बेटा. हा, मग मॅम म्हणजे कसा फोटो पाठवायचा? हा, मग तेच सांगते, लॅपटॉप मध्ये आपण अपलोडचा ऑप्शन युज करू शकतो. अपलोडचा ऑप्शन आहे ना खाली, अपलोडचा ऑप्शन युज करू शकतो. ठीक आहे. टीचर, याच्याने काय होईल? कशाने? अपलोडचा ऑप्शन क्लिक मग केल्याने
तर तेच तर सांगते ना, आधी ऐकून तर घ्या नीट सगळ्यांनी. आधीच तुमचे प्रश्न चालू आहेत. मला पूर्ण तर करू दे एक्सप्लेनेशन. जेव्हा तुम्हाला एखादी असाइनमेंट, एखादा होमवर्क दिलेला आहे, तर त्याचा होमवर्क तुम्ही जेव्हा नोटबुक मध्ये सोडवलेला आहे, तर मग तुम्हाला ते आता तुम्ही कसं करता, तुम्ही फोटो काढून मोबाईल मधून फोटो काढून तुम्ही तो ग्रुपवर टाकता, बरोबर? सेम तुम्ही इथे करू शकता क्लासरूम मध्ये. तुम्हाला खूप सारे ऑप्शन आहेत इथे. पहिलं ऑप्शन आहे ऍड फ्रॉम ड्राईव्ह. ड्राईव्ह तुमच्यापैकी काही जणांना माहित असेल, ज्यांना माहित नसेल आपण पुढे जाऊन शिकणार आहोत ड्राईव्ह काय आहे. ठीक आहे, त्यामुळे आता ड्राईव्हचं टेन्शन घेऊ नका. दुसरं ऑप्शन आहे कॅमेरा. जर तुम्ही गुगल क्लासरूम मोबाईलवर युज करताय, तर तुम्ही कॅमेरा युज करू शकता तुमच्या मोबाईलचा. टीचर ते डायरेक्टली ड्राईव्ह तुम्ही थोडक्यात सांगू शकता का? काय ड्राईव्हचं ऑप्शन थोडक्यात सांगू शकता का? ड्राईव्हचा ऑप्शन आता सांगायला लागले बेटा, तर मग बाकीचं सगळं राहून जाईल. ड्राईव्ह आपल्याला सेपरेटली नंतर बघायला लागेल. की टीचर ड्राईव्ह, मी सांगू शॉर्टकट 2 मिनिटात. हा सांग बेटा सांग. टीचर ड्राईव्ह मध्ये असं असतं की आपलं एखादी महत्वाचं डॉक्युमेंट आहे, जसं की टीचर आपण पकडू शकतो की आपलं आधार कार्ड आहे, तर टीचर हे आपल्याला सर्वात जास्त मेन गोष्ट आहे. तर टीचर समजा आपण एखाद्या वेळी एखाद्या बँकेत गेलो आणि आपल्या जवळ आपलं आधार कार्डच नाहीये आणि आपल्याला इमर्जन्सी मध्ये आपले पैसे लागताय, तर मग टीचर आपण ना आपल्या मोबाईल मध्ये जर आपल्या फोटोमध्ये जाऊन ड्राईव्ह मध्ये आपण जर या आपले डॉक्युमेंट जे पण आपल्याला काही लागतं ते जर आपण डाउनलोड केलेलं असलं, तर मग टीचर आपण लगेच तिथून आपण त्यांना आपला नंबर देऊ शकतो. टीचर थोडक्यात यालाच असं ड्राईव्ह म्हणतात. तू सांगितलंस, प्रयत्न चांगला केला जागृती, पण ऍक्च्युली ड्राईव्हचा अर्थ थोडा मला व्यवस्थित तुम्हाला दाखवावं लागेल. जसं की तुम्हाला गुगल जे आहे ना, कुठच्याही गुगल अकाउंट मध्ये आपल्याला खूप सारे फॅसिलिटीज मिळतात. एक असतं जीमेल, ठीक आहे, एक झालं तुमचं गुगल मीट, जिथे आपण गुगल मीट आता क्लास करतो. दुसरं झालं गुगल क्लासरूम. असंच असतं गुगल फोटोज, ठीक आहे. गुगल फोटोज सारखंच असतं गुगल ड्राईव्ह. ड्राईव्ह म्हणजे एक अशी जागा असते जिथे तुम्ही तुमचे फोटोज, व्हिडिओज, फाईल्स सगळे तुम्ही भरून ठेवू शकता. ठीक आहे, जसं मॅम ते तुमच्या मॅम ईमेल स्लो टीचर, आयडीचे फोटो. मॅम ते बघा आपल्या लॅपटॉप मध्ये फोटो होत नव्हतं बघा, तर माझ्या ईमेल आयडी वर मी केले होते. याच्यामध्ये मोबाईल ईमेल आयडी म्हणून ते ईमेल आयडी मध्ये फोटो होते, तिथे आले होते बघा मॅम. ते असतं मॅम ड्राईव्ह. हा, हे ड्राईव्ह तुम्हाला दाखवणार आहे मुलांना नंतर. तुम्ही एकदम निश्चिंत राहा, ठीक आहे. आता आपण ड्राईव्ह वरती चर्चा करत राहिलो तर बाकी काहीच नाही करता येणार आपल्याला, ठीक आहे. हॅलो टीचर. थांब जागृती, हा बोल जागृती बोल. टीचर प्लीज आम्हाला गुगल फोटोचा ऑप्शन द्याल. नाही देणार मी. आणि जागृती, तुझी स्पेशल कंप्लेंट मला प्रेमा मॅम कडून पण आलेली आहे की तू खूप बोलतेस प्रत्येक क्लासमध्ये तू, आणि दुसऱ्या विद्यार्थ्यांना बोलायचा चान्स पण देत नाहीस. ही कंप्लेंट मला डायरेक्ट आता प्रेमा मॅम कडून आली आहे तुझी. आता मी काय करू सांग. मी बिलकुल तुम्हाला सगळ्यांना सांगते हे की तसं तुम्ही आता पहिल्यापेक्षा बरीच शांत आहात. नववीच्या मुलांना अजिबात सांगावं नाही लागत, पण 8वीची मुलं तुम्ही अजून पण खूप चंचल आहात. मला खरंच कळत नाही कधी बोलायचं आहे आणि कधी शांत राहायचंय. तुमचे डाऊट्स आणि सगळं सगळं व्हॅलिड आहे, पण प्रत्येक प्रश्न विचारायची, उत्तर देण्याची ना एक वेळ असते. ती वेळ तुम्हाला आता हळूहळू, मला ती गोष्ट ओळखता आली पाहिजे मुलांना, की कधी आपण बोललं पाहिजे, कधी नाही बोललं पाहिजे. हा, तुम्ही काही काही गोष्टी कधी कधी ना आपण शांत राहून दुसऱ्यांचं निरीक्षण पण केलं पाहिजे. नेहमीच आपण बोललंच पाहिजे असं गरजेचं नाहीये. कधी कधी शांत पण राहिलं पाहिजे, ठीक आहे. कारण ह्याच्याने काय होतं ना, समोरच्याच्या मनामध्ये अशी आपली एक इमेज बनते की हिलाच बोलायचं असतं नेहमी. मग काय होतं माहितीये जागृती, किंवा फक्त जागृतीला नाही बोलत आहे मी, सगळेच जे विद्यार्थी सारखे सारखे मधून मधून बोलत असतात, काय होतं दुसऱ्यांना असं वाटायला लागतं की ना क्लासमध्ये म्हणजे ह्यांचाच क्लास चालू आहे, आम्हाला काय विचारतच नाहीये कोणी. मॅमचं आमच्याकडे तर लक्षच नाहीये. मला तर कितीतरी विद्यार्थी असे मेसेज करतात की आम्हाला काय क्लासमध्ये बोलायला भेटत नाही, त्याच्यामुळे आम्ही क्लास करत नाही. मग ह्याचा अर्थ तुम्ही बिलकुलच बोललं पाहिजे असं पण नाही. तुमचं बोलणं पण महत्वाचं आहे. तुम्ही जर एकदमच शांत शांत राहिलात, बोललातच नाही, तर मग आम्हाला पण शिकवायला चांगलं नाही वाटणार. पण बोललं मॅम पाहिजे, पण त्याला एक प्रमाण हवंय.
ठीक आहे, मॅम आता मी माझं काही काही लेक्चर मुलं पुढे करते. हा, मॅम काही काही मुलं याचा फायदा पण घेता. काय काय मुलं काय करतात? फायदा पण घेता मॅम याचा. अच्छा, फायदा घेतात. बर, ठीक आहे. तर आता आपण क्लास कंटिन्यू करूया. ठीक आहे, मी आता म्यूटच ठेवते तुम्हाला सगळ्यांना, तर मी डायरेक्ट शेवटला अनम्यूट करणार तुम्हाला. तर पहिला ऑप्शन आहे ऍड फ्रॉम ड्राईव्ह, जे आपण पुढे बघणार आहोत. दुसरं आहे कॅमेरा, जे मी तुम्हाला आता एक्सप्लेन केलं. ठीक आहे, तिसरं आहे स्कॅनर. स्कॅनर पण सिमिलर टू कॅमेरा आहे, पण स्कॅनर मध्ये खूप सारे ऑप्शन आहेत. जसं की तुम्ही स्कॅनर आपण एक्सप्लोर पण करू पुढे जाऊन. मी ऍक्च्युली हे ट्राय केलेलं नाहीये, पण जेवढं मला माहितीये स्कॅनर मध्ये आपण एखादं कोड स्कॅन करू शकतो, एखादं डॉक्युमेंट स्कॅन करून टाकू शकतो. ठीक आहे, त्या व्यतिरिक्त खाली आहे अपलोड, म्हणजे तुम्ही ऑलरेडी तुमच्या लॅपटॉपमध्ये काही फोटो तुमच्या होमवर्कचे, जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही होमवर्कचा फोटो मोबाईलनी क्लिक केला आणि तो तुम्ही व्हॉट्सअपमध्ये टाकून घेतला स्वतःला, मग व्हॉट्सअप तुमचं लॅपटॉपमध्ये पण ओपन आहे की नाही, मग ते लॅपटॉप मधून ते फोटोज तुम्ही व्हॉट्सअप मधून डाउनलोड केले आणि मग तुम्ही इथे अपलोड ऑप्शनला क्लिक करून अपलोड करू शकता. ठीक आहे, मग ह्या पद्धतीने पण तुम्ही तुमच्या होमवर्कला अपलोड करू शकता इथे. ठीक आहे, त्याच्यानंतर इन्सर्ट लिंक. इन्सर्ट लिंक हे कधी वापरतो आपण, की जेव्हा आपल्याला हे होमवर्कसाठी नाही यूज होणार इन्सर्ट लिंक. इन्सर्ट लिंक जेव्हा तुम्हाला एखादी वेबसाईट शेअर करायची किंवा काही व्हिडिओची लिंक शेअर करायची, एखादं ऑनलाईन एखादी लिंक आहे, जसं की तुमची अटेंडन्सची लिंक झाली है ना, अटेंडन्सच्या फॉर्मची लिंक, अशी काही महत्वाची लिंक आहे ती तुम्ही इथे लिंक टाकू शकता. आणि चौथा ऑप्शन आहे क्रिएट. तर क्रिएटला क्लिक करून बघूयात पुढे काय होतं. क्रिएटला क्लिक कर बेटा. क्रिएट मध्ये बघा, क्रिएट मध्ये 4 ऑप्शन आहेत. क्रिएटचा अर्थ आहे की तुम्ही तुमचा होमवर्क इथे डायरेक्ट क्रिएट करू शकता. ठीक आहे, म्हणजे आता समजा तुम्हाला टीचरांनी इथे टेस्ट असाइनमेंट जे लिहिलेलं आहे वरती, ठीक आहे, समजा इथे तुम्हाला 4 प्रश्न दिलेत, मग तुम्ही काय करू शकता. उदाहरणार्थ पहिला ऑप्शन आहे गुगल डॉक्स. गुगल डॉक्स म्हणजे एक डॉक्युमेंट, एक पेपर ओपन होतो. क्लिक कर बेटा गुगल डॉक्सला. गुगल डॉक्स, डॉक्स हा डॉक्युमेंट शब्दाचा शॉर्ट फॉर्म आहे. ठीक आहे, डॉक्स ओपन केल्यावर काय होईल, एक जसं आपला नॉर्मल कागद असतो, हा तसा हा एक व्हाईट पेपर सारखा एक फाईल ओपन झालेली आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं टाईप करू शकता स्वतःहून. ठीक आहे, बुक मध्ये आपण पेनाने लिहितो तसं इथे टाईप करू शकता तुम्ही. ठीक आहे, टाईप करून झाल्यानंतर ते तुम्ही इथे अपलोड करू शकता. ठीक आहे, क्लोज कर बेटा. ह्याची आपण एक एक एक्सपेरिमेंट करू पुढे जाऊन, पण आता मी फक्त तुम्हाला सारांश एक्सप्लेन करतो. ठीक आहे, दुसरं आहे, हा हे बघा इथे आता ती डॉक्युमेंट इथे डायरेक्ट आलेली आहे बघा, सानिया शेख टेस्ट असाइनमेंट दिसतंय हे, आणि ते जे निळ्या रंगाचं जे आयकॉन आलेलं आहे, हे निळ्या रंगाचं वरती वरती बघ बेटा, तुझ्या नावाच्या अगोदर एक निळ्या रंगाचा छोटा बॉक्स आलाय खाली खाली खाली. सानिया शेख टेस्ट असाइनमेंट लिहिलंय ना, वरती जा बेटा, थोडं वरती ने. हा, सानिया शेख टेस्ट असाइनमेंट लिहिलेलं दिसतंय सानिया तुला? हा, ह्याच्या ह्या ह्याच्यात सुरुवातीला बघ एक छोटा निळ्या रंगाचं एक बॉक्स आहे सानियाच्या जस्ट आधी. हा, हे जे चिन्ह आहे हे गुगल डॉक्सचं आयकॉन आहे. ठीक आहे, तर ह्याचा अर्थ काय आहे, ही तिची जी डॉक्युमेंट आता जी ओपन केली ना आपण, ती डायरेक्ट इथे अटॅच झालेली आहे. हे लक्षात आलंय तुम्हाला? मी आता हे जे एक्सप्लेन केलं, हे डॉक्युमेंट कसं इथे अटॅच झालं ते ऑटोमॅटिकली. येस मॅम. येस मॅम, समजलं मॅम. मॅम परत सांगा. समजलंय टीचर. ओके, ठीक आहे. मॅम एकदा परत सांगा. काय बेटा? एकदा परत सांगा ना. परत सांगू? ओके, सानिया क्लिक कर बेटा त्या डॉक्युमेंटला. किंवा एक काम कर, बॅक जा आणि परत ओपन कर, म्हणजे ते सेव्ह नाही होणार. हा, अजून बॅक जा. हा, आता टेस्ट असाइनमेंट ओपन कर.
ज्ञानेश्वर बघा बेटा आता. अरे हे आहेच की इथे अजून पण. ठीक आहे, टेस्ट असाइनमेंटला ओपन कर. असू दे बेटा. त्याला रिमूव्ह करायचं ऑप्शन असेलच ना. हा, ते खाली टेस्ट असाइनमेंट सानिया शेख लिहिलेलं आहे ना. कर क्लिक त्याला. हा, इथे वरती 3 डॉटला क्लिक कर. डिलीटचा ऑप्शन यायला पाहिजे. ओपन डिलीट नाही होत. मॅम क्लोज करून हा. डबल ओपन करू का? मला वाटत नाही काय फरक पडेल. बघ तरी, ट्राय करून बघ एकदा. असं टीचर झालं पाहिजे तिथे पण डॉक्युमेंट रिमूव्ह करायचं ऑप्शन. बटन काय? टीचर बॅकचं बटन दाबलं का कॅन्सल आणि रिमूव्ह अशी 2 ऑप्शन्स येतात. पण तिला नाही दाखवलं आता. ते बघ मॅम तो तिचं ऍरो तसंच आहे. क्लिक करायला लाव. कुठे बेटा? तो ऍरो अपवरला. अप एरोला. अच्छा, तो वरती जो बाण दाखवतोय ना सानिया, त्याला क्लिक कर. हा ओके. ते क्रॉसचं बटन आलंय बघ वरती. क्रॉस आलंय बघ. हा क्लिक कर. हा, रिमूव्ह. ठीक आहे, ओके. आता मागे जा बेटा. बॅक बटन दाब. आता बघा ज्ञानेश्वर बेटा कशी डॉक्युमेंट ऍड केली. दाखव करून सानिया आता. अशाच पद्धतीने जसं आता आपण एक वर्ड डॉक्युमेंट ऍड केलं मुलांना, सेम अशा पद्धतीने आपण पीपीटी ऍड करू शकतो. क्रिएटला क्लिक करायचं बेटा. क्रिएट बेटा, सगळ्यात लास्ट ऑप्शन. हा, हे बघ ज्ञानेश्वर, इथे 4 ऑप्शन येतात. त्याच्यापैकी आपल्याला जे ऑप्शन हवं आहे ते आपण सिलेक्ट करून त्याला आपण अपलोड करू शकतो. ठीक आहे. हे कशासाठी वापरायचंय, का वापरायचंय, ते आपण सगळं हळूहळू बघणार आहोत पुढे. ठीक आहे. मला माहिती आहे हे सगळं एकदम लक्षात नाही राहणार सगळ्यांच्या. काही जणांना अजून पण कन्फ्युजन होत असतील, पण आपण ह्याचा सराव करणार आहोत हळूहळू, तर तुम्हाला एकदम पक्क लक्षात होऊन जाईल. ठीक आहे. हा, तर इथे सपोज काहीतरी टाईप कर बेटा सानिया. इथे होमवर्क समथिंग काहीतरी लिहिते. मॅम ते डिलीट नाही करता येत का सेव्ह झाल्यानंतर? काय बेटा? मॅम ते सेव्ह झाल्यानंतर डिलीट नाही करता येत का? मला वाटतं येत असेल करता. आपल्याला ट्राय करायला लागेल. टीचर मी करून पाहिलं, सेव्ह केलं, पण नंतर ते गेलो ते कट होत नाही आणि त्या टायपिंग ते टीचरकडे मॅम नाही, होतंय मॅम. नाही तो सबमिट केल्यानंतर बोलतोय. हा, अलाउला क्लिक कर बेटा. परमिशन दे त्याला. हा, शेअर का करतेस तू? अच्छा, ठीक आहे. बॅक जा बेटा. हा, आणि इथे खाली लास्टला टर्न इनचं बटन आहे. टर्न इन. हा, टर्न इन म्हणजे काय की ते तुझं जे अटॅचमेंट आहे ते सबमिट होईल. ठीक आहे. हा, टर्न इनला क्लिक कर. मॅम हे आम्ही पण ट्राय करायचंय का आता? हा, करा. तुम्ही पण ट्राय करा. येस, चला सगळ्यांनी करा. आणि करून झालं की हँड रेस करा, म्हणजे मला लक्षात येईल की तुम्ही केलं. ठीक आहे. आणि ज्याला प्रॉब्लेम येतोय त्याने सांगा. सानिया, आता ते ऍरोला क्लिक कर बेटा परत एकदा. इथे अजून ऍड करायला ऑप्शन आहे ना, प्रायव्हेट कमेंट्स आहे. हा, इथे अनसबमिटचं बटन आहे ना बेटा. कोण विचारत होतं मगाशी? अनसबमिट आहे बघा. म्हणजे तुम्ही होमवर्क सबमिट केल्यानंतर तो तुम्हाला मागे घ्यायचा आहे परत. ठीक आहे. सबमिट केलाय पण त्याला अंडू करायचंय तुम्हाला. तर इथे अनसबमिटचं बटन आहे. अनसबमिटनी ते टीचरच्या फोल्डर मधून मागे येऊन जाईल. ठीक आहे. आले लक्षात तुमच्या? ते टाईप केल्यावर त्याच्यावर सेव्ह हे ऑप्शन क्लिक करायचंय ना? काय बेटा?
ते तिथे म्हणजे टाईप केल्यानंतर शेअर ऑप्शनला क्लिक करायचंय ना. शेअर आय थिंक हो बरोबर ना सानिया, शेअरलाच क्लिक केलेलंस तू. येस मॅम, शेअरलाच केलं होतं. हा बरोबर मॅम. हो, शेअर करावं लागेल. हा हा बोल मॅम. बेटा. आमच्या इकडे ना पाऊस येत आहे. अरे वा, पाऊस येतोय. मग लाईट गेली असेल. हो मॅम, आमच्याकडे पण हा पाऊस आहे. लाईट गेली आहे आणि विजेचा कडकडाट होतोय. अरे बापरे, मग चार्जिंग आहे की मग हो लॅपटॉपला? आहे मॅम. आहे. बरं ठीक आहे, आपला क्लास संपत आलाय, तसं पण टेन्शन नको घेऊ. हो. ठीक आहे. हा चला. टीचर आमच्याकडे पण ओके. कोणी कोणी केलंय सबमिट केलंय, कोणी कोणी त्यांनी हँड रेस करून ठेवा. मी तोपर्यंत चेक करते. मला पण दिसते. टीचर माझ्याकडे अनसबमिट नाव नाही येते. हा अनसबमिट नाव नाही येते मॅम नाही तिथं. येते, दाखव स्क्रीन. मॅम पण तिथं तिथं तेजस म्हणजे तेजस पगार एक टेस्ट असाइनमेंट होती ना, तिथे एक क्रॉसचं चिन्ह आलं, त्याच्यावर दाबलं तर रिमूव्ह नाव येत होतं, मग रिमूव्ह करून टाकलं ते. दाखव मला स्क्रीन दाखव. हॅलो मॅम. हा मॅम आपण ते रिमूव्ह पण मॅम ते आपण अन ते केलं का मग आपण रिमूव्ह पण करू शकतो त्याला. करू शकतो. हो तेच मी पण बघते, पण हा तेजस म्हणतोय की त्याला येत नाही. अरे बेटा, तू सबमिटच नाही केलंयस अजून. हे बंद कर. हा ओके, क्लोज कर आता. हा ते टिक कर. मॅम मी केलंय जमा. हा बघते हा बेटा, एक मिनिट. हा, खाली टर्न इन ला दाबायला लागेल बेटा तुला. खाली टर्न इनचं बटन आहे बघ, लास्ट ला एकदम. तेजस. हॅलो मॅम. हा लेफ्ट होऊ शकतो का मॅम? का? लाईट जायला तरी. हा लाईट गेली मॅम, लाईट आणि विजांचा कडकडाट चालू आहे. अरे हो, पण सबमिट तर कर. सबमिट करायला काय प्रॉब्लेम आहे तुला? आणि क्लास तसा पण संपणार आहे 2 मिनिटात. ओके मॅम. हा सबमिट कर. मला सांग आताच्या आता. चल, तुम्ही सगळे मला पावसाचा बहाणा देऊ नका, समजलं ना? पाऊस येतोय म्हणजे तुम्हाला काय पावसात बसून अभ्यास नाही मॅम करायचा. सबमिट केलंय तिथं, पण नाव नाही येते. दाखव मला स्क्रीन. तू स्क्रीन का स्टॉप केलीस? मॅम, आपण सबमिट केल्यावर आपलं नाव तिथे येत नाही. सबमिट केल्यावर काय येत नाही? ते म्हणतंय की त्याचं नाव तिथे येत नाही, आपलं नाव येत नाही मॅम. अरे थांब जरा. तेजस, तिथे खाली बघ, खाली निळ्या रंगाचं एक मोठं बटन आहे. खाली, एकदम खाली, स्क्रीनच्या सगळ्यात खाली. हा त्याला क्लिक कर. हा थांब, त्याला होऊ दे. ओके सानिया, इथेच तू शेअर केलं होतंस ना, बरोबर? 3 डॉटला येस क्लिक करून. हा वरती 3 डॉट क्लिक 3 डॉटला करायचं. क्लिक कर बेटा. सेंड फाईल. मला वाटतं हे असं सेंड फाईल नाही केलं तरी पण होतं, पण तरी पण ठीक होतं. तुम्ही, मला गरज नाही वाटत आहे सेंड फाईल करण्याची. मी असं 3 डॉट वर क्लिक नव्हतं केलं, मला डायरेक्ट शेअरचं ऑप्शन आलं मॅम. येस एक्झॅक्टली. मॅम, मला पण तेजस, मग मला असं वाटतंय, मॅम. अच्छा, एकदा सगळ्यांनी अपडेट आलाय का चेक करा ऍपला. ठीक आहे. आणि तेजस, मला असं वाटतंय की तुझं इंटरनेटची रेंज कदाचित स्लो आहे की काय, कारण त्याच्यामुळे चेंजेस रिफ्लेक्ट नाही होत. अदरवाईज मॅम. मला बी तसंच होतंय. कनेक्ट केलेलं आहे म्हणून तसं झालं असेल. मॅम मॅम त्याचं मला बी तसंच होत आहे. मॅम त्यानं सबमिट केलंय वाटतं, तुम्ही एकदा चेक करा. हा मी बघते. मॅम मला बी त्याच्यावानीच येत आहे. अच्छा ठीक आहे. मग मुलांना तुम्ही ना थोड्या वेळानंतर किंवा उद्या वगैरे एकदा चेक करा. उद्या सकाळी, दुपारी, जेव्हा पण तुम्हाला वेळ असेल. क्लासच्या आधी मात्र चेक करा हे. ठीक आहे. मी मॅम विचारणार ते आहे यांना.
जेव्हा आपण पहिल्या शेअर केलं असेल ना, तर आपण जेव्हा दुसऱ्या वेळेस तसं शेअर करायला जातो तर ते तसंच ऑप्शन येते. मी आता चेक केलं, मी पहिल्यांदा शेअर केलं पण नंतर हा. शेअरचं ऑप्शन नाही येत. अच्छा, एक मिनिट हा. कोमल आणि राधिकाचं दिसतंय मला 8वी मध्ये. ठीक आहे. मॅम अं, आहे का? एक मिनिट रे बेटा, चेक करते, थांब जरा. कोमल आणि राधिकाचंच दिसतंय मला 8वी मध्ये. ओके ओके, आता आलंय ते 4 जणांचं अजून. जागृती, कोमल, राधिका, शिवम. ठीक आहे. तुमचं टेस्ट असाइनमेंट मध्ये दिसतंय मला. ओके. आणि हिस्ट्री मध्ये कोमल आणि राधिकाचं दिसतंय. आता 9वी मध्ये चेक करते मी. 9वी मध्ये मला 6 जणांचं आलंय. ज्ञानेश्वर, निशांत, प्रणव, सानिया, श्रद्धा आणि स्नेहल या 6 जणांचं मला रिसीव्ह झालंय. बाकीच्यांनी ट्राय करा. हा, बोल बेटा. मी ते ना म्हणजे दुसऱ्याने जे त्यांचा जो होमवर्क टाकलाय ना तो नाही दिसत, फक्त आपलाच दिसतो ना. हा, तुम्हाला बाकीच्यांचं नाही दिसणार, मला दिसेल तुमचं. हा, तर बाकीच्यांनी त्यांनी सबमिट नाही केलंय. मॅम आलं मॅम, अनसबमिट आलं मॅम तिथं. आलं. हा, तेच मी म्हणते की ते नेटवर्कच्या कनेक्टिव्हिटीमुळे होतं तसं. ठीक आहे, तर मुलांना तुम्ही आता ट्राय करा ज्यांचं नाही झालंय. ओके मॅम. ठीक आहे. उद्यापर्यंत मला तुमच्या सगळ्यांची नावं दिसली पाहिजेत. ठीक आहे. टीचर हा. टीचर माझ्या लॅपटॉप मध्ये ना PDF टर्न इन नाही होते. एखादी जर इमेज जर टाकली ना तीच टर्न इन होते, PDF नाही होते कोणतीच. पीडीएफ त्याची साईज मोठी तर नाहीये. नाही टीचर, छोटीच आहे. बाकीच्या मुलांनी पण चेक करा रे पीडीएफ एकदा. मॅम माझी आली का? ओके मॅम. बाकीच्यांचं मी उद्या सांगते चेक करून. नयनची आली आहे, विवेकची आली आहे, हॅलो टीचर. तेजसचं आलंय. हा हा, बोला मुलांना, बोला. मी लिफ्ट होऊ का? हो हो, ठीक आहे. मुलांना आपण आता थांबूयात. ठीक आहे. मॅम पीडीएफ करून बघू का? हा, ट्राय करा, सगळ्यांनी ट्राय करा पीडीएफ. मॅम ते मग ते उडवावं लागेल. काय म्हणतो नयन? मॅम ते नयन, आता टाकलेलं अनसबमिट करून टाकू ना? हा कर, चालेल, कर. ठीक आहे. चला, आता आपण उद्या भेटूया.